आणि विचाराची ताकद ओळखा. कारण क्षण हा गेलेला क्षण परत माघारी येत नाही आणि मिळालेला प्रत्येक क्षण तो आपल्याला आनंदामध्ये घालवता आला पाहिजे. यासाठी चांगला विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. कारण विचारानं माणसाचं जीवन घडतं आणि विचारानं माणसाचं जीवन बिघडून जातं. म्हणून एक चांगला विचार जीवनाला परिवर्तनता आणू शकतो किंवा एक चांगला विचार जीवनाला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. म्हणून आलेला प्रत्येक क्षण हा एक चांगलं कार्य करण्यामध्ये आपण घालवला पाहिजे. बघा, गेलेली वेळ काही जरी केलं तरी परत माघारी आपल्याला आणता येत नाही. 3 गोष्टी अशा असतात की त्या परत माघारी आपल्याला घेता येत नाही. भात्यातून बाण काढला आणि धनुष्याला लावला आणि धनुष्यातून सोडलेला बाण परत माघारी आपल्याला घेता येत नाही. बाण सुटला की सुटला. मुखातून बोललेला अभद्र शब्द किंवा मुखातून बोललेली वाचा आपल्याला परत माघारी घेता येत नाही. एखाद्याला अभद्र आपण बोललो, नकळतपणानं आपण त्याला रागाच्या भरामध्ये बोललो आणि नंतर सॉरी म्हटलो, परंतु एकदा बोललं की बोललं, त्या सॉरी म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. मुखातून गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही. बाण सोडलेला परत माघारी घेता येत नाही. आणि महाराज, गेलेली वेळ परत माघारी घेता येत नाही. एकदा वेळ गेली की गेली. म्हणून योग्य वेळी आपल्याला या मनुष्य देहाचं महत्व समजलं पाहिजे. म्हणून महाराज आम्हाला एक चांगला विचार जीवनामध्ये उतरवायला सांगतात. त्या विचारानं काय होईल तर विचार गरजेचा आहे. कशासाठी तर या देहाकडून त्या देवाकडे जाण्यासाठी एक चांगला विचार आपल्याकडे असणं गरजेचं आहे. या जीवाकडून त्या शिवाकडे जाण्यासाठी एक चांगला विचार आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण विचारानं माणसाचं जीवन घडतं आणि विचारानं माणसाचं जीवन बिघडतं. आज बघा, आज आपल्या भारत देशातील सर्व लोकांच्याकडं सधनता आलेली. आता आपल्याकडं भरपूर त्या ठिकाणी सधनता आले. आपलं 30 वर्षापूर्वीचं आयुष्य पाहिलं आणि आताचं आयुष्य पाहिलं तर जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. 30 वर्षापूर्वी एक सायकल सुद्धा मिळत नव्हते. आज आपल्या घरामध्ये 2-2 मोटरसायकली, एक 4 व्हीलर तरी आहे. 30 वर्षापूर्वी दूरसंचार किंवा एखादा निरोप धाडायचा म्हटलं ना तर मैतीचा निरोप सांगायला गेलेला माणूस मयत झाल्यानंतर डायरेक्ट त्याला सावडण्याचा विधीच सापडायचा. एवढा काळ जात होता. परंतु आता मोबाईलचा शोध लागला. त्या मोबाईलच्या शोधामुळं एका क्षणामध्ये आपण त्या कितीही लांब माणूस असला तरी त्याच्याशी बोलू शकतोय. आज प्रगती भरपूर झाली. आज प्रवास सुद्धा जग जवळ आलं. रस्ते बघा, रस्त्याची सुधारणा झाली. जुना काळ पाहिला तर नीट रस्ते नव्हते. आता कॉन्क्रीटचे रस्ते आले. आता दळणवळण वाहनं भरपूर झाली. सगळं काही आपल्याकडे सधनता आले. आता पाण्याची सुद्धा चिंता नाही. पाण्याची चिंता 30 वर्षापूर्वी डोक्यावरती हंडा घेऊन कुठल्या तरी विहिरीवरचं पाणी उन्हाळ्यामध्ये आणावं लागायचं. परत पाण्याची चिंता मिटवण्यासाठी ग्रामपंचायतीनं बघा किती प्रयत्न केले. टॅम्पोस्ट दारामध्ये आणून सोडले. त्या टॅम्पोस्टचं कनेक्शन पाक आपल्या किचन पर्यंत आलं. एवढी सुधारणा झाली. आता पाहुणा आला तरी देखील आता तांब्या भरून द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. डायरेक्ट पाण्याची नळीच पाहुण्याच्या तोंडाला सोडा. एवढा महाराज बदल होत चाललाय. माणूस साधनं भरपूर झाली. आपल्याकडे पैसा सुद्धा भरपूर आलाय. त्या पंढरपूर हायवेचे काही कमी पैसे मिळाले का लोकांना? अहो, भरपूर पैसे, कोटी कोटी रुपये मिळाले. आणि आपण तरी काय कमी कमवतोय का? सर्वजण भरपूर कमवत आहेत. आमचे टाळकरी झाडले तरी 10,000चे बंडल प्रत्येकाच्या खिशामध्ये सापडतील. आणि ऐकणारे तर सोडा. आणि शूटिंग वाल्यांच्याकडे तरी काय कमी पैसे आहेत का? 20 वर्षाची सर्व्हिस केली आणि मग तरी देखील माणसाकडे भरपूर पैसा आहे. पण आज एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी नाही, आणि ते म्हणजे आपल्याकडं एक संस्कार कमी झाले. संस्कार नाहीत असं म्हणायचं नाही, परंतु एक संस्कार, एक चांगला विचार माणसाचा कमी व्हायला लागला. इथे बसलेले लोक सगळे चांगले, परंतु जगाचा विचार केला तर बाप आणि मुलगा यांच्यामध्ये संवाद होत नाही. जावा जावाचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही. अहो, गावामध्ये जुन्या काळी त्या ठिकाणी एकत्र बसायची पद्धती आता लोप पावली.
आता घरामध्ये सुद्धा एकत्र जेवण केलं जात नाही, जेवण सगळं आपलं बाहेर होतंय आणि टिंब आपलं घरामध्ये होतंय. महाराज एवढा बदल होत चाललाय, लोक खूप बदलले की त्यांना पैसा आला म्हणजे सगळं आम्हाला मिळालं असं त्या ठिकाणी वाटतं मोबाईलमुळं. तर अशी परिस्थिती झाली की जेव्हा बघावं तेव्हा कितीतरी माणसं नुसते मोबाईल मध्येच गुंतलेली असतात. सावडायला जावा, कुठं जरी गेला तरी माणूस खाली मान घालून ते दळणं करतच राहतंय. टीव्ही सगळी साधनं भरपूर आली परंतु संस्कार कमी झाले. आणि मग ते संस्कार आपल्याला मिळाले पाहिजेत का, तर मनुष्य पिढीचा त्या ठिकाणी उद्धार हा चांगल्या विचारानं आणि संस्कारानंच होऊ शकतो. एक अविचार माणसाचं जीवन बिघडवू शकतो. बघा, एक अविचार त्या राजा रावणानं केला होता. आता राजा रावणाकडे काही कमी नव्हतं, त्याच्यासारखा भक्त पण नव्हता आणि त्याच्यासारखी श्रीमंती पण नव्हती आणि त्याच्यासारखा संसार पण कोणाला करता आलेला नाही. राजा रावणाची श्रीमंती पाहायची म्हटली तर सोन्याची लंका आहे आणि त्या लंकेमध्ये 7 कोटी घर सोन्याचे. कालचा सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख किती झाला, 3,000. तुम्ही खरेदी केले म्हणून तुम्हाला माहिती. जीएसटी सह 1,03,000 किंवा 1 लाख रुपये तोळ्याचे धरा. मग राजा रावणाची सोन्याची लंका आहे, 7 कोटी घर सोन्याचे, त्याला किती विटा लागल्या असतील त्याची किंमत करा, कॅल्क्युलेटर सुद्धा पुरणार नाही. एवढी श्रीमंती, नुसती ही सोन्याची घर, कास्याची तेवढी, दगडाची विटाची पण तेवढीच घर आहेत. आणि राजा रावणाचा संसार पाहिला तर राजा रावणाला 80,000 बायका आहेत. आता एक बायको मिळायचं म्हटलं तर कठीण झालंय. सर्व्हिसवाला असू द्या नाहीतर कसंही असू द्या, अपेक्षाच एवढे वाढले आणि शेतकऱ्याच्या पोरांचं तर खूपच अवघड झाले. आता अपेक्षा एवढी झाली की सरकारी सर्व्हिस पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे आणि मुलगा एकुलता एक पाहिजे, वेल सेटेड पाहिजे आणि पुण्यामध्ये त्याचा बंगला पाहिजे. या अपेक्षेच्या नादामध्ये बऱ्याचशा पोरांची लग्न आता हुकून चालले. परंतु राजा रावणाला 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. एकटा राजा रावण अख्खी त्या ठिकाणी महाराष्ट्राची विधानसभा आपल्या ताब्यामध्ये ठेवली असते. कारण कुठल्याही गटामध्ये गेला आणि राजा रावणाला त्या ठिकाणी मताची काही कमतरता आहे, तो घरामध्येच किती मतदान. आणि मग एवढा मोठा संसार आहे आणि सत्ता तरी काही कमी आहे का. सगळ्या देवांना बंदीखान्यामध्ये टाकलं होतं. अहो, ज्या गणपतीची आपण सेवा करतो तो गणपती राजा रावणाच्या राज्यामध्ये गाढवं राखायची कामं त्या ठिकाणी दिली. खंडोबाला राजा रावणाची दाढी करायचं काम, त्या मेघ राजाला वायुदेवतेला झाडायचं सडा समर्जन करायची कामं, नवग्रहाला पालथ टाकून त्याच्यावरती पाय ठेवून तो राजा रावण सिंहासनावरती बसायचा. एवढा श्रीमंत होता, एवढा मोठा संसार होता, एवढी सत्ता होती. आणि त्याच बरोबर भक्ती काय कमी होती का. शंकराची भक्ती एवढ्या आवडीनं करायचा की रोज 1,000 कमळं त्या शंकराच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचा. आणि एकदा 1 कमळ कमी पडलं, 999 कमळं. आता 1 कमळ कमी पडलं, ते कमळ आणण्यासाठी उठावं तर पूजेमध्ये भंग पडतोय आणि आपली एवढ्या दिवसाची सेवा आता तिच्यामध्ये खंड पडू नये म्हणून राजा रावणानं कसलाही विचार न करता आपलं शिर कलम केलं आणि ते शिर त्या शिवपिंडीवरती 1,000वं कमळ म्हणून अर्पण केलं. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. अरे, मी तुझ्यावरती एवढा प्रसन्न झालो, तू शिर कलम केलं, आजपासून मी तुला 10 तोंडे देतो, दशानन म्हणून त्या ठिकाणी वरदान दिलं. एवढी ताकद, एवढी श्रीमंती, एवढी भक्ती, राजा रावणासारखी भक्ती नाही. अजून सुद्धा राजा रावणानं त्या शंकराचं गायलेलं शिव तांडव स्तोत्र म्हटलं जातं. जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले गदेव लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 निनाद वट डमर वयम चकार चंड तांडव तनोत्तुन शिव शिवम. महाराज, हे शिव तांडव अजून राजा रावणानं गायलेलं तेच आपण म्हणतोय. एवढी ताकद आहे, एवढी सत्ता आहे. परंतु एक वाईट विचार मनामध्ये आला आणि तो विचार कोणता की त्याच्या मनात वाईट विचार आला की सीतेचा भोग भोगावा म्हणून एक वाईट विचार राजा रावणाच्या मनामध्ये आला आणि त्याच्या जीवनाचा विध्वंस झाला. सीता त्यांना त्या ठिकाणी अपहरण करून आणली. परंतु त्या वाईट विचारामुळं
त्याला मरावं लागलं. सोन्याची लंका गेली आणि त्याचे त्या ठिकाणी सोन्यासारखे पाहू मुलं सगळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. बायकोला वनवासाचं जीवन जगावं लागलं आणि श्रीमंत असलेला राजा रावण मृत्यूच्या समयी त्याच्या तोंडामध्ये टाकायला एक सोन्याचा छदाम सुद्धा सापडला नाही. का? तुका म्हणे याची संपदा एवढी संगती कवडी मिळली नाही. एका अविचारानं राजा रावणाचं कार्य त्या ठिकाणी जीवन संपून गेलं. म्हणून विचाराची ताकद खूप मोठी. तो विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. विचार जर असेल तर जीवन सोन्यापेक्षाही सुंदर होऊन जातं. आणि आपल्या घरामध्ये असणारे आपले वडील, आपली आई, आपले चुलते, आजोबा, आजी आम्हाला वारंवार सांगत राहतात. या जगामध्ये पण आपल्याला उपदेश करणारे भरपूर असतात, विचार देणारे भरपूर असतात. आपले गुरुजी, आपले गुरु, प्रतिष्ठित व्यक्ती, संत, बरेचसे महाराज आम्हाला सांगतात की बाबा रे, अनमोल असं माणसाचं जीवन आहे. हे निर्व्यसनी जगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्यानंतर काहीही कमी भेट होत नाही, भरपूर असं मिळतं. अण्णांना जो या कुटुंबाला विचार दिला, तो मुलांना या कुटुंबातील तो विचार जीवनामध्ये उतरवला आणि म्हणून त्या ठिकाणी अण्णांची सेवा सुद्धा त्यांच्या हातून घडली. कारण विचार माणसाच्या जीवनाला कलाटणी देतो. बघा, विचार कसा माणसाला परिवर्तन करू शकतो. एका ठिकाणी घडलेला प्रसंग, विचारानं त्या जीवनाचं सोनं होतं. एक मुलगा, त्याची आई आणि वडील तिघे जण घरामध्ये राहत असताना आईचा अचानकपणानं काहीतरी आजार आणि त्या आजारामध्ये सगळा पैसा गेला, कर्ज झालं, जमीन गेली आणि पैसा जाऊन सुद्धा आईचं देहावसन झालं. आता बाप आणि पोरगा, बाप लेक दोघं घरामध्ये राहायला लागले आणि त्या वडिलाला पण काहीतरी आजार झाला आणि तो वडील अंथरुणावरती झोपून राहिला. आता काम करायचं पण जमेना आणि मग त्या 12-13 वर्षाच्या पोराला त्या बापानं जवळ बोलवावं आणि सांगावं, बाळा, अरे आता मी 4 दिवसाचा सोडते, आता तुला एकट्याला हे घर चालवायचंय, तुझं जीवन तुलाच त्या ठिकाणी घडवायचंय, काही पण कर, 2 रुपये कमवायची अक्कल त्या ठिकाणी तुला आली पाहिजे. अहो बाबा, मी कुठं काम करू, मला काही काम जमत पण नाही. नाही ना, अरे तू प्रयत्न कर, तुला ते जमेल, काहीतरी कर. रोज बापानं सांगावं आणि पोरानं न ऐकल्यासारखं करावं. आणि बापाला चिंता लागून राहिली. एक दिवस त्या बापानं पोराला हाक मारली, बाळा इकडं ये. आणि ते पोरग बापाच्या जवळ बसलं. अंथरुणावरती झोपलेला बाप त्या पोराला त्या ठिकाणी उठून बसतो आणि पोराच्या डोक्यावरून हात फिरवतो, बाळा, अरे का ऐकत नाही तू? मी इतक्या दिवस तुला सांगतोय, तू ऐकत का नाही? बाबा, मी काय करावं, मला काहीच काम जमत नाही. बरं असू दे, आज मी एक तुला गोष्ट शिकवतो, तुला ती करावी लागेल. बरं ठीक आहे, काय करू? आपल्या त्या घराच्या कोपऱ्यामध्ये जो ट्रंक आहे ना, तो ट्रंक घेऊन ये आणि ती पत्र्याची पेटी त्या पोरानं उचलून आणली. बाबा काय करू? याचं कुलूप काढ. कुलूप उघडलं आणि त्याच्यामध्ये जो पांढरा फेटा आहे ना, तो फेटा बाहेर काढ. बर, या फेट्याचं काय करू? या फेट्यातील एक रुमाला एवढं कापड तू कात्री घेतली. त्या पोरानं त्या पांढऱ्या फेट्यातील रुमाला वजा एवढं हे कापड त्या ठिकाणी कापलं. बाबा काय करू या कापडाचं? हे कापड आता तू स्वच्छ धु, वाळव आणि त्याला इस्त्री कर आणि मग माझ्याकडे. त्या पोरानं ते कापड घेतलं, स्वच्छ धुतलं, वाळवलं, इस्त्री केली. बाबा काय करू? अरे पोरा, हे कापड तुला उद्या बाजारामध्ये जाऊन 10 रुपयाला विकून यायचंय. बरं ठीक आहे. ते पोरग बाजारामध्ये गेलं आणि ते जुनं फेट्याचं कापड, इस्त्री केलेलं धुतलेलं कापड बाजारामध्ये घेऊन ते पोरग उभं राहिलं. 10 रुपयाला रुमाल, 10 रुपयाला रुमाल. आता त्या पोराचा अवतार पाहून आणि बाजारात त्या ठिकाणी ते पोरग नौकं पाहून कुणीही त्याच्याकडं फिरकेना सुद्धा. दुपार झाली, घामाघूम झालं, परंतु 10 रुपयाला रुमाल कुणीही विकत घेणार. शेवटी एकाला वाटलं, चला गाडी पुसायला तरी कापड नाही आपल्याला, ते कापड घ्यावं म्हणून 10 रुपयाला तो रुमाल विकत घेतला. पोरगा घरी आला, बाबा 10 रुपयाला रुमाल विकला. बरं ठीक आहे, अजून असाच एक रुमाल तयार कर. त्या पोरानं परत ते कापड तसंच रुमाला वजा कापलं, स्वच्छ धुतलं, वाळवलं, इस्त्री केलं. बाबा आता उद्या कितीला? हे 10लाच विकायचं नाही, उद्या तुला हे 20 रुपयाला विकायचंय.
अहो बाबा 10 रुपयाला विकता विकता नाकी नव आलं नाही, तू प्रयत्न कर. वर्ग परत बाजारामध्ये गेलं, 20 रुपयाला रुमाल, 20 रुपयाला रुमाल, 20 रुपयाला रुमाल. आता कुणीच घ्यायना 20 रुपयाला रुमाल. म्हणून त्याला वाटलं आता 4 वाजल्या, आता शाळा सुटायची वेळ आली. म्हणून शाळेच्या गेटवरती ते पोरग गेलं आणि एका पोराचा पेन घेतला आणि त्या पांढऱ्या रुमालावरती एक कार्टूनचं चित्र काढलं. आणि चित्र काढल्यानंतर ते पोरग शाळा सुटल्याबरोबर मोठ्यानं म्हणायला लागलं, कार्टूनचं चित्र असलेला रुमाल 20 रुपये, 20 रुपये. एक पोरग आईच्या बोटाला धरून चाललं होतं आणि ते सारखं टीव्हीला कार्टून बघायचं आणि त्या कार्टूनला वाटलं की आपल्याकडे पण कार्टूनचा एखादा रुमाल असावा. म्हणून आई मला रुमाल पाहिजे, त्याच्यावरती कार्टूनचं चित्र आहे. अरे नको रे आई, मला पाहिजे. आता आई आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या अंतकरणामध्ये कळवळा प्रेम असतं पोराच्या बद्दल. आणि पोराच्या हट्टापायी 20 रुपयाला रुमाल घेतला. आणि मग परत ते रुमाल विकणार पोरग घरी गेलं. बाबा 20 रुपयाला रुमाल विकला, बर ठीक आहे, आता अजून एक कापड तू तसंच तयार कर. त्या पोरानं परत रुमाला एवढं कापड कापलं, स्वच्छ धुतलं, इस्त्री केलं. बाबा आता उद्या येतो विकून. नाही, आता हे तुला 200 रुपयाला विकायचंय. अहो बाबा 20 रुपयाला 10 रुपयाला ठीक आहे, परंतु 200 रुपयाला कसं विकणार? अहो जमणार नाही. नाही तू जा रे फक्त. आणि ते पोरग बाजारामध्ये जात आणि ते मोठ्यानं ओरडतं, 200 रुपयाला रुमाल, 200 रुपयाला रुमाल. घेईल का कोण? माझा रुमाल कोण घेईल का? अहो अजिबात नाही. 200 रुपयाला रुमाल कुणीही घेना. आता त्याला घामाघूम झाला, आता काय करायचं? परंतु बापानं सांगितलंय की तू विकूनच घरी ये. आणि मग त्याच्या डोक्यात एक आयडिया आली, एक गर्दी दिसली. आणि त्या गर्दीमध्ये सगळे लोक एका सिने अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी गोळा केली होती. आणि त्या गर्दीतून ते पोरग हळूच त्या सिने अभिनेत्यापर्यंत जात. आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, तुमची सही मला या रुमालावरती हवे. आणि मग त्या अभिनेत्यानं सही केली आणि ते पोरग गर्दीतून बाहेर आलं, मोठ्यानं ओरडायला लागलं, त्या अभिनेत्याला पाहण्यासाठी तुम्ही गर्दी केली, त्या अभिनेत्याच्या सहीचा रुमाल 200 रुपये, 200 रुपये. आता काय चाहते कमी आहेत का हो? एका चाहत्यानं वाटतं 200 नाही तुला 300 देतो, परंतु रुमाल मलाच पाहिजे. आणि त्या पोराचा रुमाल 300 रुपयाला विकला गेला. पोरगा घरी आला, बाबा 200 ला विकायचा होता, परंतु 300 रुपयाला रुमाल विकला. आता एवढ्यावरती थांबा आपण का पुढे 500 करायचे? आणि मग त्या पोराला बापानं जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा या 3 दिवसाच्या घटनेतून काय शिकलास तू? बाबा काय नाही, पहिल्या दिवशी 10 रुपयाला रुमाल विकला, दुसऱ्या दिवशी 20 रुपयाला दिला आणि तिसऱ्या दिवशी हा 200 ला विकायचा होता, परंतु 300 ला माझ्याकडून विकला गेला. हो, परंतु या घटनेतून शिकलास तू काय? बाबा माझं काय डोकं चालत नाही, तुम्ही सांगा. आणि मग त्या बापानं थरथरत्या हातानं पोराला जवळ घेतलं, पापे घेतले. बाळा आजपासून तुला मी एक मंत्र देतो, या घटनेतून तुला समजलं नाही काय तुला त्या ठिकाणी शिकता आलं? अरे वस्तू एकच होती, वस्तू एकाच कापडाची होती, परंतु तो प्रयत्न केला तर ती वस्तू 10 रुपयाला, 20 रुपयाला, 200 300 ला विकली. या जगामध्ये प्रयत्न नावाची अशी एक गोष्ट बाळा अशी, तो प्रयत्न केला ना तर अविरतपणानं केलेला प्रयत्न निश्चितपणानं यश देतो. एकदा अपयश येईल, परंतु अपयश ही यशाची पायरी असते. अपयश आलं म्हणून माणसानं घाबरून जायचं नाही, परत प्रयत्न करायचा. जसा एखादा मुंगळा बाबळीच्या झाडावरती चढण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतो, निम्म्या बाबळीवरती जातो परत खाली पडतो, परंतु तो त्याचा प्रयत्न सोडत नाही. आणि तो जसा बाबळीच्या झाडावरती मुंगळा चढतो ना, त्या पद्धतीनं माणसानं प्रयत्न केला, एकदा अपयश येईल, परंतु यश निश्चितपणानं येईल. म्हणून बाळा आजपासून लक्षात ठेव की तू प्रयत्न सोडायचा नाही. वस्तू तीच होती, फक्त सत्यता, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि प्रयत्न तू जोडीला घे, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. आणि त्या पोरानं त्या बापानं दिलेला तो मंत्र जपला, तो जीवनामध्ये उतरवला, प्रयत्न घेतला, प्रामाणिकपणा, सत्य, नीतिमत्ता, कष्ट सोबत घेतलं. बापाचा काही दिवसानंतर अंत झाला आणि त्या पोरानं फक्त आपल्या बापानं दिलेला विचार जीवनामध्ये उतरवला आणि त्या मुलाच्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस आला. त्या प्रयत्नामुळं तो मुलगा
जागतिक लेवलचा टेनिसपटू रॉबर्ट बेन नावाचा एक टेनिसपटू म्हणून उदयाला आला. आज त्याच्याकडे अब्ज रुपया एवढी संपत्ती आहे. आज त्याला त्या ठिकाणी त्या प्रयत्नानं वडिलांनं दिलेल्या विचारामुळं त्याचं जीवन घडलं. म्हणून प्रयत्न कधीही सोडायचा नाही, जिद्द कधीही सोडायची नाही. एक चांगला विचार जीवनाला त्या ठिकाणी कलाटणी देतो. प्रयत्न करत राहायचं. बघा, त्या एडिसननं लाईटचा शोध लावला, 1000 प्रयोग केले आणि 1000 प्रयोगानंतर त्याला यश मिळालं. आणि कुणीतरी म्हटलं, अरे 999 प्रयोग तुझे फेल ठरले का? तर म्हटला, नाही, ते 999 प्रयोग मला शिकवत राहिले. एक अनुभव मला त्या 999 प्रयोगातून आला, म्हणून मला हा लाईटचा शोध लागला. प्रयत्न सातत्य कधीही सोडायचं नाही. एक धावपटू ज्याचा पहिला नंबर आला आणि त्याला पत्रकारांना विचारलं की तुमचा कसा काय पहिला नंबर आला, काय केलं तुम्ही? तर त्या धावपटूनं सांगितलं, मी थांबलोच नाही म्हणून मला हे यश मिळालं. ते सातत्य आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. बघा, सातत्यानं एखाद्या डोंगर कपारीमध्ये पाण्याचा थेंब सारखा त्या दगडावर, कठीण दगडावर पडत असतो. सारखा टिप 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 बरेचसे वर्ष तो थेंब, त्या पाण्याचा थेंब वारंवार त्या कठीण अगदी दगडावरती पडतो. आणि एक दिवस असा असतो की तो कठीण दगड सुद्धा त्या पडणाऱ्या थेंब थेंब पाण्यामुळे भंग पावलेला असतो. फक्त त्या थेंबाचं सातत्य असतं आणि त्या थेंबाची ताकद एवढी निर्माण होते ते सातत्यामुळं की कठीण असा पाषाण सुद्धा तो भंग पावू शकतो. म्हणून एक विचार जीवनाला परिवर्तनता आणू शकतो. म्हणून साधू संत आम्हाला सांगतात की विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. विचारानं जीवन घडतं आणि विचारानं जीवन बिघडतं. जो विचार साधू संतांना आम्हाला दिला तो विचार जीवनाला आपल्याला निश्चितपणानं उपयोगाला येईल. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक क्षणाचं महत्व ओळखलं पाहिजे. आणि येणारा क्षण दुःखाचा आहे, येणारा क्षण आनंदाचा आहे का, येणारा क्षण या शरीरातून प्राण घेऊन जाणार आहे, कुणालाही सांगता येत नाही. क्षणभंगुर असं माणसाचं जीवन आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मह्या येतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. हे शरीर परत भेटणार नाही, माणसाचा जन्म परत भेटणार नाही. आयुष्यामध्ये गाडी बंगला पैसा पाणी मित्र मैत्रिणी सगळं मिळू शकेल, परंतु गेलेला देह गेलेली वेळ महाराज परत कधीही आपल्याला माघारी आणता येत नाही. जर तसं असतं, जर वेळ पैशानं विकत घेता आली असते तर कितीतरी श्रीमंत लोक 1000 वर्ष जिवंत राहिले असते. परंतु वेळ कोणालाही माघारी आणता येत नाही. बघा, एक क्षणभर त्या ठिकाणी परत माघारी आणता येत नाही. एका पुतण्याला एका म्हाताऱ्यानं सांगितलं की मला मूल बाळ नाही, आजपासून तुला मी असं सांगतो की सगळी इस्टेट तुझ्या नावावरती करेन, फक्त मला मरेपर्यंत सांभाळ. बरं ठीक आहे. आणि मग त्या पुतण्यानं आपल्या चुलत्याला सांभाळायला सुरुवात करावी. आणि एक दिवस त्या चुलत्याला वाटलं जाऊ दे आता इस्टेट सगळी आपण आपल्या पुतण्याच्या नावावरती करूया, म्हणून दत्तक पत्र लिहायचं ठरवलं, मृत्यूपत्र लिहायचं ठरवलं. वकिलाला बोलवलं, स्टॅम्प वरती सगळं लिहिलं, हा माळा तो माळा, सगळं सोनं नाणं गाडी सगळं, हे सगळं मी माझ्या स्वखुशीनं माझ्या पुतण्याच्या नावावरती करतोय. बर. आणि मग ते वाचून दाखवलं आणि वकील म्हटले, बाबा आता इथं सही करा, आपला विश्वासू आहे तिथं, आपला विश्वासू आहे तिथं सही करण्यासाठी म्हाताऱ्यानं पेन हातामध्ये घेतला. सही करण्यासाठी पेन कागदावरती ठेवला आणि दुर्दैव त्याचं हार्ट अटॅक आला, म्हातारं मरून गेलं. पुतण्यानं डॉक्टरला फोन केला, डॉक्टर साहेब लवकर घरी या, काय 1,00,000 रुपये तुम्हाला देतो, फक्त सही करेपर्यंत म्हातारं जिवंत करा. डॉक्टर बघतच राहिले त्याच्या तोंडाकडे. म्हटले 1,00,000 कमी वाटताय डॉक्टर साहेब, निम्मी स्टेट मी तुम्हाला देतो, फक्त सही करेपर्यंत म्हातारं जिवंत करा. डॉक्टर म्हटले, अरे येड्या, सगळी स्टेट जरी दिली ना तरी म्हाताऱ्याला मी एक क्षणभर जिवंत करू शकत नाही, कारण गेलेली वेळ कोणाच्याच बापाला परत माघारी आणता येत नाही. म्हणून मिळालेला प्रत्येक क्षण हा चांगला विचार करण्यामध्ये आपण घालवला पाहिजे. आज माणसाचा विचार बिघडून गेला, माणसं अविचारानं खूप वागायला लागली. पैसा आला की माणूस बदलून जातो. अहो कितीतरी गावामध्ये अशी परिस्थिती आहे
कितीतरी घरामध्ये अशी परिस्थिती आहे की आई बापाला त्या ठिकाणी सांभाळत नाहीत. आई बापाचे महाराज खूप हेळसांड होते. आई बाप त्या ठिकाणी असे वाऱ्यावरती सोडणारी कितीतरी कुटुंब आहेत. म्हणून एक विचार मनुष्याला त्याच्या जीवनाला उपयोगी ठरतो. मग एखादा माणूस म्हटला की बरं ठीक आहे महाराज, विचाराचं महत्व तुम्ही सांगितलं, क्षणाचं महत्व सांगितलं, मग आम्ही करू म्हातारपणी विचार, परंतु म्हातारपण तुला बघायला भेटेलच गॅरंटी नाही. कारण हा देह कसा आहे याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज देहाच्या बाबतीमध्ये एक वर्णन करतात की देह कसा आहे तर नाशिवंत देह जाणार सतळ आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ आपलं आयुष्य खातोय, आपली वेळ, आपलं आयुष्य, आपले श्वास हळूहळू संपत आहेत. आपण वयानं वाढतोय परंतु आयुष्यानं आपण कमी होतोय. आपण वाढदिवस साजरा करतो, 50, 60, 75 आपण साजरी करतो, परंतु आपण आपल्या आयुष्यानं त्या ठिकाणी कमी कमी झालेलो असतो. म्हणून आपला रोजचा प्रवास मृत्यूच्या दिशेनं चाललेला आहे. आणि हा शरीराचा धर्म कसा आहे तर शरीर हे नाशिवंत आहे. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन या न्यायानं हे शरीर सुद्धा नाशिवंत आहे. पंचतत्वापासून बनालेलं हे शरीर शेवटी ज्याचं त्याला त्या ठिकाणी देऊन जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. कारण शरीर कितीही प्रयत्न केला, किती आपण चांगल्या साबणानं त्याला आंघोळ घाला, कोणताही शॅम्पू वापरा, कोणताही सेंट लावा, कितीही चांगली कापडं घाला, कितीही अपडेट राहा, परंतु शरीर हे नाशिवंत आहे. आणि शेवटी शरीर त्या ठिकाणी त्याग करून तुटला आयुष्याचा दोरा हेर वावगा पसारा हे शरीर सुद्धा सोडून जगाचा निरोप घेऊन जावं लागणार आहे. म्हणून कधी ती वेळ सांगता येत नाही की येईल. म्हणून ती वेळ येण्याच्या अगोदर आपण क्षणाचं महत्व ओळखा आणि वेळेचं महत्व ओळखा आणि आपण एक चांगला विचार करा असं तुकोबरायांना या अभंगाच्या माध्यमातून सांगायचंय की देह आपण किती जरी जपला ना तरी ज्या वेळेला जायचंय त्यावेळेला जाणार. बघा कसं मरण येईल कोणालाही सांगता येत नाही. पलटण तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक माणूस असाच कार्यक्रमाला जायचं म्हणून त्याला पाहुण्याचा कार्यक्रम आहे, जरा दाढी खूपच वाढली म्हणून दाढी करावी
म्हणून घरीच कुठं सलून मध्ये जाऊन 30 रुपये घालवायचे, म्हणून घरीच दाढी करावी म्हणून दाढीला साबण लावला, ब्लेड वस्ताऱ्याला लावलं, एका बाजूची दाढी उरकली आणि इकडं वस्तारा घ्यायच्या आत अटॅक आला आणि जागेवरती मृत्यू झाला. महाराज एवढं क्षणभंगूर माणसाचं आयुष्य आहे की पाण्यावरती आलेला बुडबुडा संपायला किती वेळ लागतो, एका सेकंदापेक्षाही कमी, त्याच्याही पेक्षा कमी काळ या शरीरातून प्राण जाण्यासाठी लागू शकतो. म्हणून प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि आयुष्य पण महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात की हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे. आणि आता तर अशी परिस्थिती झाली, आता आपलं राहणीमान सुधारलंय परंतु आपलं आयुष्यमान बिघडून गेलंय. राहणीमान सुधारलंय, आता आपल्याकडं सगळं काही, एक दिवस त्या ठिकाणी असा असतो आपल्याकडं की काय खावं आणि एक दिवस असा असतो की काय काय खावं, अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्याला सगळं भरपूर मिळत असलं तरी आपण पैशानं जरी श्रीमंत असलो तरी आयुष्यानं गरीब झालोय. जुनी लोक आमचे आजोबा पंजोबा पैशानं गरीब होते आणि आरोग्यानं श्रीमंत होते. आरोग्यानं एवढे श्रीमंत 100 वर्ष 105 वर्ष आपले आजोबा पंजोबा जगले. काय काय ठिकाणी तर अशी म्हातारी माणसं सापडली की आयुष्यामध्ये एक गोळी सुद्धा, एक इंजेक्शन सुद्धा लागलं नाही, या पद्धतीचं निरोगी आयुष्य जगले. ते खऱ्या अर्थानं आयुष्यानं श्रीमंत होते. त्यावेळेला पैसा कमी होता, आता पैसा भरपूर आहे परंतु आपण आरोग्यानं त्या ठिकाणी गरीब झालोय. कुठल्याही गावामध्ये जा आणि एका कुटुंबाचा सर्वे करा, कुठल्याही गावातील कोणतंही कुटुंब निवडा, 5 माणसं घरामध्ये असली तर 5 पैकी कमीत कमी एक माणूस कुठल्या ना कुठल्या आजारानं ग्रासलेला आहे. कोणाला किडनी स्टोन असेल, कोणाला बीपी असेल, कोणाला शुगर असेल, कोणाचे गुडघे दुखताय, कोणाचे त्या ठिकाणी मणके दुखताय, काही ना काहीतरी आजार माणसाला, एक माणूस तरी निरोगी कुटुंब सापडणं अवघड आहे. आणि म्हणून आपलं राहणीमान सुधारलंय, पैसा पाणी श्रीमंत आहोत पण आरोग्यानं आपण गरीब झालोय. आता आपलं खाणं पाणं एवढं बिघडलंय की केमिकलचा अतिरेक झालाय. शेती या क्षेत्रामध्ये केमिकल पेस्टिसाइड एवढी वापरली जातात की त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम या मानवी शरीरावरती होतोय. आणि त्याच्यामुळं काय होतंय तर माणसाची मरणाची सरासरी 100 वरून 60-70 वरती आली. त्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब आहे, 35 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येऊ लागलाय, 30 वर्षाच्या पोराला कॅन्सरचं इन्फेक्शन, 15-16 वर्षाच्या पोराच्या रक्तामध्ये शुगर आढळते. अहो 8-9 वर्षाच्या पोराला डोळ्याला नंबर लागतोय. आता तर असं होतंय की जन्माला येतानाच बरीचशी बाळ काहीतरी आजार घेऊन जन्माला येत आहे. हा सगळा परिणाम प्रदूषणाचा, हा सगळा परिणाम केमिकलच्या अतिरेकाचा. बघा ते केमिकल किती आपण आपल्या शरीरात घेतो. सकाळी उठल्याबरोबर आपण पेस्ट करताना जो पेस्ट वापरतो ना, ब्रश करताना, ती पेस्ट केमिकलचे. चहा पिण्यासाठी चहामध्ये वापरली जाणारी साखर केमिकलचे, गंधकाच्या कोटिंग शिवाय त्या साखरेला पांढरे शुभ्रपणा येत नाही. एखादी भाजी खावी म्हटली तर कोणती भाजी हो बिगर केमिकलची येते, सगळ्याला औषधच लागते. कोथिंबीर जरी आणायची म्हटली तरी शेतकरी त्या कोथिंबीरीला महाराज टॉनिकचा हात देतोय. त्या मेथीची भाजी लवकर यावी म्हणून त्याला त्या ठिकाणी सखू संत्रा मारली जाते. सखू संत्राचा स्प्रे दिला की मेथीची भाजी हिरवीगार होते, टपोरे पानं होतात आणि लवकर येते. अहो एवढी घाई असते. एखाद्या वेळेला बघा फ्लावरला दर वाढला, अचानक मार्केट टाईट झालं, 700 रुपयाला कट्टा जायला लागला आणि एखाद्या शेतकऱ्याची नुकतीच फुलाशी उमलायला लागलेली असतात फ्लावरची आणि ते दुकानदाराकडे जातं, औषध दुकानदाराकडं, आणि औषध दुकानदाराकडे त्या ठिकाणी जाऊन म्हणतंय की अहो मार्केट लय टाईट झालंय, आता हे 10 दिवसाचा जरी पिरियड सापडला ना तरी माझ्या प्लॉटचे पैसे होतील, लवकर माल यायला पाहिजे, काय करू? आणि मग ते दुकानदार काय करतंय, म्हणतंय केवढ्या स्टेजला आहे, आताशी कुठं तरी बटणं बांधायला लागलाय फ्लावर, थोडीशी कुठं तरी उमाल्यागत दिसतात, बरं ठीक आहे एक काम करा, एक स्प्रे देतो, कोणता? जिब्रॅनिक ऍसिड 05234 आणि 6BA हे त्या ठिकाणी तुम्ही पंपामध्ये भरा आणि ते फवारा द्या. ते औषध आणतंय, फवारतंय आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी केमिया होते. 3 दिवसापूर्वीचा एवढा फ्लावर
4 दिवसानं पितळी एवढा होतंय, एवढं त्या ठिकाणी केमिकलचा परिणाम. आणि ते फ्लावर परत आपल्यालाच खायला त्या ठिकाणी, आणि ते नकळत 0.0 केमिकल शरीरात जातंय. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. बघा आज अशी परिस्थिती झाली. आमचं गाव विडणी हे एकेकाळी वांग्यासाठी प्रसिद्ध होतं. ट्रकनं वांगी आमच्या आजोबांच्या काळामध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबात ते अर्धा एकर जरी रान असलं तरी ते वांगी करणार. आणि देशी वांगी एवढ्याशी भोपळ्यासारखी, आता भरताला आपण आणतो ना त्याच्यापेक्षाही मोठी वांगी, आणि ते चिरली तरी त्याच्यामध्ये बी नाही, निभार नाही, अगदी कोवळी वांगी असायची. ते ट्रकनं वांगे जायचे. त्या वांग्याला जशी चव होती तशी आताला चव राहिली नाही. आता कितीही मसाले वापरा, आता घरकुल टाका, त्या ठिकाणी कोणताही मसाला टाका, सगळे मसाले टाकले ना तरी तशी चव होत नाही. जुन्या काळचं वांग असं असायचं, नुसतं त्याला थोडीशी तेल, चटणी आणि बाजरीचं पीठ, असं कुठले शेंगदाणे कुठलं काय त्यावेळेला मिळायचं. चव अशी भाजीला यायची की 2 भाकरीचा काला करून माणूस पोटभर जेवणार. आता कितीही आयते मसाले टाकले तरी देखील तशी चव येत नाही. आणि मग ते वांगे त्यावेळेला जसे व्हायचे ना तसे आता वांगे होत नाही. आता 35-40 दिवसामध्ये वांगे तोडायला येत आहेत. नर्सरीतून रोप आणायचं, बेडवरती त्या ठिकाणी मल्चिंग पेपरवरती अगोदर ड्रीप लाईन हातरायची, मसाला टाकायचा, बेड बनवायचा, मल्चिंग पेपर हातरायचा, ड्रीप चालू करायचं. ओलावा झाला की बरोबर त्या छिद्रामध्ये मल्चिंग पेपरवरती रोपं लावायचे. लगेच तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग, ह्युमिक ऍसिड, 22-3, 19-19 कोणाला डोस लिहून घ्यायचा असेल तर घ्या. आणि मग सारखं प्रत्येक पाण्याला मसाला आणि वरून औषध पण अशी जालिम आलेत. कोरोजिन सारखं औषध असं आलंय की वांग्याला छिद्र जरी पडलं असलं ना, आत आळी असली तरी ते आळी मारते, ते छिद्र पण फुटून जाते. आणि अशा पद्धतीचं केमिकल असलेले वांगी आपल्या खाण्यामध्ये येत आहेत. आज असं होतंय, सकाळी औषध मारलं जातंय, दुपारी वांग तोडलं जातंय, आणि संध्याकाळी मार्केटला जाऊन लगेच संध्याकाळी भाजी होते. मला सांगायचंय काय की थोडं थोडं केमिकल शरीरात जातंय, आणि हा देह आपला त्या ठिकाणी रोगाचं भांडार व्हायला लागलेला आहे. प्लास्टिकचा अतोनात वापर झालाय. पाण्याचं तर एवढं प्रदूषण झालंय की पाणी बघा, 30 वर्षापूर्वी आम्हाला एखाद्या शेतकऱ्याला जर तहान लागली, ओढ्याचं नदीचं पाणी पिण्याच्या लायक होतं. पण आता कुठलंच पाणी असं राहिलं नाही की ते फिल्टर केल्याशिवाय पिल्या लायक. महाराज कोणतंही पाणी घ्या, फिल्टर केल्याशिवाय ते जारचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी प्यावं लागतंय. आणि ते पण पाणी जपून प्या, कारण त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नायट्रोजन महाराज थंड केलं जातं, आणि ते आपल्या आरोग्याला सुद्धा घातक आहे. आणि आपली प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागले. आपला व्यायामाचा अभाव झालाय. आपला त्या ठिकाणी व्यायाम एवढा कमी झालाय की माणसं व्यायामच करत नाहीत, नुसतं खायचं, प्यायचं आणि झोपायचं एवढीच त्या ठिकाणी. बरेचसे लोक शहरामध्ये असे आहेत की घरामध्ये एसी मध्ये राहायचं, लगेच कामावरती जाताना सगळं उरकून गाडीमध्ये बसायचं, एसीच्या गाडी ऑफिस मध्ये गेली की परत एसीच्या ऑफिस मध्ये बसायचं. आणि त्या एसीच्या वापरामुळं बाहेरच्या वातावरणामध्ये जर आले ना तर लगेच आजारी पडतात. कितीतरी लोक असे नुसता मच्छर चावला तरी देखील आजारी पडतात. एवढी नाजूक लोक झाले. आपल्याला व्यायाम असला पाहिजे, आणि व्यायाम जर असेल तर निरोगी आयुष्य आपण जगू शकू. हा देह नाशिवंत आहे तरी देखील आपण आयुष्य जगत असताना चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे. आणि मग काय करावं यासाठी तर महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, तुम्ही काय करा, संतांची संगत करा आणि परमार्थाला लागा. कारण अनमोल असं माणसाचं आयुष्य आहे. या कमी वेळेमध्ये आपल्याला 2 चरण त्या ठिकाणी फास्ट मध्ये घ्यायचे. आपल्याला वेळ एवढा कमी, तसाच माणसाच्या आयुष्याला सुद्धा वेळ कमी. 100 वर्ष जरी धरला, निम्मी रात्र आणि निम्मा दिवस 50 वर्ष झोपेमध्ये, आणि राहिलेला 50 वर्षाचा दिवस त्याच्यामध्ये लहानपण, वृद्धपण, आजारपण, पै पाहुण्याचे कार्यक्रम, आणि मग भजनाला आणि पूजनाला भक्ती करायला किती वेळ राहतोय? अगदी थोडा. म्हणून थोडाच वेळ आहे, आणि त्या थोड्याशा वेळामध्ये आपण सुद्धा जीवनामध्ये काम चांगलं करा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणा सगळं व्यवस्थित करून भगवंताचं नामस्मरण कमीत कमी एकदा तरी घ्या. चांगल्याची संगत करा, सज्जनाची संगत करा. महाराज काल परवा एक माणूस भेटला, म्हटला हो 80 लाख रुपये रस्त्याचे भेटले होते साहेब, 80 लाख रुपये मिळाले होते आपल्याच भागातील.
80 लाख रुपये मिळाले होते, परंतु पोरावरती विश्वास ठेवला, सगळे पैसे पोराच्या ताब्यामध्ये दिलं. अहो मला साधा एक ड्रेस सुद्धा, एक कापड सुद्धा त्या पैशाचं घेतलं नाही, ते पैसे विश्वासानं पोराकडे दिलं. आणि पोरगा वाईट संगतीला लागला, त्याला व्यसन लागलं, बाहेरचा नाद लागला आणि पैसे आलेला 1.5 वर्ष पण झाला नाही आणि 1.5 वर्षामध्ये 80 लाख रुपये संपून गेले. महाराज ही संगतीनं भरपूर त्या ठिकाणी जीवनामध्ये वाईट परिणाम होतो. म्हणून संगत ही चांगली असली पाहिजे. जशी संगत तशी पंगत राहते. मोठं व्हायचं असेल तर मोठ्याच्या संगतीमध्ये राहा, आणि जर वाईटाच्या संगतीत राहिला, व्यसनीवाल्याच्या संगतीत राहिला तर निश्चितपणानं व्यसन लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कीर्तनाच्या नियमानुसार आपण सर्वांनी एकदा त्या पांडुरंग परमार्थाचे नामस्मरण करायचं. विठोबा रुक्माईचं भजन हातानं टाळे, मुखानं नाम, सर्वांनी भजन करायचं.